नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला, ज्याचे नाव आहे योगेश भावसार. आज माझ्या शॉपमध्ये कॅट आंघोळीसाठी आलेली आहे. मित्रांनो, ही कॅट खूप ॲग्रेसिव्ह असल्यामुळे हिला मी आज पिंजऱ्यात ठेवलेलं आहे. आता आंघोळ घालताना ती माझ्या अंगावर येत होती. आता तिला मी पिंजऱ्यामध्येच आंघोळ घालतो आहे. ती थोडीशी चिडचिडपणा करत होती. त्यामुळे ती बघ ती कशी चिडचिडपणा करते. त्यामुळे मी वरतूनच पाणी टाकतो आहे. जेणेकरून ती ती जर तिला बाहेर ठेवलं असतं, तर ती एकतर पळून गेली असती किंवा तिने मला नख मारले असते. आता मी तिला शॅम्पू लावत आहे आता. हा जो शॅम्पू आहे हा टिकचा आहे. टिकचा मीन्स म्हणजे हा किडे घालवण्याचा शॅम्पू आहे. जेणेकरून त्यांच्या अंगातले जे किडे असतील ते सर्व निघून जातील. शॅम्पू लावतो आहे मी तो, जेणेकरून ते पूर्ण अंगाला पसरवलं आहे मी तिचा शॅम्पू. आणि आता तिला चोळतो आहे, कारण ती ती अंगाला हात लावू देत नाही. तरी मी प्रयत्न करतो आहे तिला हात लावून तिला साफ करण्याचा. पूर्ण शॅम्पू लावून झाला आहे तिच्या अंगात. आता मी थोडं पाणी टाकतो अंगावर, ते जेणेकरून तो शॅम्पू आता पूर्ण लावून झाला आहे तिच्या अंगाला. प शॅम्पूवर पाणी टाकून आपण तो पूर्ण शॅम्पू आपल्याला काढायचा आहे. आता मी ते मगाने पाणी टाकतो तिच्या अंगावर. आता ती थोडी शांत झालेली आहे. तर पाणी टाकतोय मी जे पाणी टाकतोय तेव्हा ती थोडीशी ॲग्रेसिव्हपणा करते. पण मला सवय असल्यामुळे मी मी हँडल करतो तिला. मी डॉगला पण हँडल करतो आणि कॅटला पण हँडल करतो. त्यामुळे मला तिचं एवढं काही वाटत नाही आहे. पण पाणी टाकल्यामुळे थोडीशी ती ॲग्रेसिव्ह झाली ती. पण आता मी तिला थोडंसं हाताने तिला कुरवळतोय, त्याच्यामुळे ती थोडीशी शांत झालेली आहे. तिला कुरवळताना मी तिच्या अंगावरचं पाणी काढून घेत आहे सगळं. ते जेणेकरून तिला ती थोडीशी कोरडी होती आहे ती. मित्रांनो, जेव्हा मांजरला अंघोळ घालतो तेव्हा ती थोडीशी ॲग्रेसिव्हपणा करत असते. पण आपण तिला शांत करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ती पाणी आपण जेव्हा अंघोळ घालतो तेव्हा ती आपल्याला नखं वगैरे मारणार नाही. ते तेवढी काळजी घ्यायची आहे. कंटिन्यू तिला प्रेम देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ती शांत राहील. मी तिला आता कपड्याच्या सहाय्याने तिला आता पुसत आहे. आत पिंजऱ्यामध्येच पुसतो आहे, कारण जर बाहेर काढलं ती पळून जाईल. त्यामुळे मी तिला जागेवरच पुसतो आहे. मग थोड्या वेळाने तिला मी बाहेर काढणार आहे तिला आता. आता कंटिन्यू तिचं अंग पुसून घेतो आहे, सगळं कोरडं करतो आहे ते. पूर्ण कोरडं झाल्याशिवाय तिला बाहेर नाही काढता येणार. तिला पण बरं वाटतं आहे, की तिच्या अंगातलं पाणी पूर्णपणे निघून जात आहे. त्यामुळे ती शांत झालेली आहे. आता मी तिला बाहेर काढलं आहे शॉपमध्ये, आतमध्ये घेतलं आहे तिला आता मी. म्हणजे आता तिला एकदम कोरडं करतो आहे पूर्ण. आता ती थोडीशी शांत झाली आहे पहिल्यापेक्षा. खूपच शांत झाली आहे. मला पूर्ण ती हँडल करू देते अंग तिचं. आता पूर्ण पोटापासून पण तिचं अंग पुसून घेतो आहे, खालच्या साईडनी. वरून पण पुसतो आहे मी तिला पूर्णपणे. तिला पण बरं वाटतं आहे, की तिच्या अंगातलं पूर्ण घाण निघून गेली. आता मी कोंबच्या सहाय्याने तिचं पूर्ण ब्रश करतो आहे. आता ब्रश केल्यामुळे काय होतं आहे मित्रांनो, की तिचं पूर्ण जे जुने केस आहेत, जे निघणारे केस आहेत, ते पूर्ण निघून जात आहे. आणि ब्रशच्या सहाय्याने तिच्या केसांचा गुत्ता आहे पूर्णपणे निघत आहे तो. हा ब्रश जो आहे, ह्या ब्रशला मी बटन ब्रश वापरला आहे, जेणेकरून बटन दाबल्यानंतर तो गुत्ता, केसांचा गुत्ता बाहेर निघतो. अशा पद्धतीने तिचे केस विंचरायचे आहे. तिलाही पण बरं वाटतं आहे. बघा मित्रांनो, आता एकदम फ्रेश झाली आहे बघा ती. तर बघा मित्रांनो, मांजर पण किती खुश झाली आहे बघा. आणि कस्टमर पण हॅप्पी झालेले आहे. मित्रांनो, जर कॅट आणि डॉगला जर अंघोळ घालताना जर प्रॉब्लेम होत असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. माझ्या शॉपला नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.